बबल नाईक. एका बाजूला आउट ऑफ स्टेशनचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला, दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा युवा डावकुरा आक्रमक फलंदाज सुमित डोंगरे आहे. रायगड परिसरामधला हा खेळाडू सुमित नॉन स्ट्रायकिंग एंडला तयार होईल. पहिला बॉल गोवा राज्यातल्या अप्पाली कनकुटकरचा पहिला फुल टॉस बॉल. मिडॉनला झेल टिपण्याची संधी आणि ही संधी दवडली आहे. मित्रांनो, संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते आणि संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. यावेळेला जीवनदान मिळालंय रितांशू पाटुलला आणि त्याचा तो फायदा घेईल का? जखमी केले रितांशूला, तो सामन्यात मध्ये दमदार खेळेल का? यावेळेला अगेन अंदर दंडी बाहेर. ज्याच्यावरती आलं होतं गाणं तोच खेळाडू सुमित डोंगरे. पाहिजे तेवढ्या दिडक्या देईन तुला रे, सुमित डोंगरे मॅच जिंकून दाखव मला रे, हे गाणं आपण ऐकलं होतं. ज्याच्यावरती हे गाणं लिहिलं गेलं तोच हा खेळाडू शून्याची बॅग डोक्यावरती घेऊन शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला परतलाय. गोल्डन डकचा शिकार होत एक बाद एक धाव. सुमितने आता मात्र निराश केलंय. या मालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा तो शून्यावरती बाद झालाय. क्रिकेटचा खेळ हा असाच आहे, कधी हिरो करतो तर कधी झिरो देखील खेळ करतो. त्यामुळेच या खेळाची रंगत आणि मजा शेवटपर्यंत कायम राहते. कधी गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे सामना झुकतो तर कधी फलंदाजी करणाऱ्या टीमकडे सामना झुकतो आणि कधी कधी एखाद्या टीम मधल्या क्षेत्ररक्षकाच्या चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे त्याच्या बाजूने सामना झुकतो. कधी एका चांगल्या कॅचने सामना टर्न होतो, कधी एका निर्धाव चेंडूने सामना टर्न होतो, कधी एका धावेने देखील सामना जिंकला जातो आणि त्यामुळेच क्रिकेट हा खेळ प्रत्येक वेळी आपला रंग बदलतो. एक बाद एक अशी अवस्था मैदानामध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट टीम नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय दाजी नाईक. टेनिस क्रिकेट सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं. दोन बाहुबली आज एकाच संघामध्ये आहेत. दाजी नाईक तयार. अप्पाली कनकुटकरचा आउट स्विंगर आपण पाहिलाय, टप्प्यानंतर बाहेर निघालाय. कट करण्याचा प्रयत्न दाजी नाईकचा सफल ठरलाय. चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. अप्पाली कनकुटकरने जी विकेट घेतली त्या विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. समीर नाईक वजरीम क्रिकेटर्स यांच्या माध्यमातून एकेरी धावेने खातं ओपन केलंय. दाजी नाईकने टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 2 एका गड्याच्या मोबदल्यात. मितांश गारमेंट यांच्या माध्यमातून अंतिम सामन्यामध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या अंगावरती जे तुम्हाला टी शर्ट दिसत आहेत ते त्यांनी पुरस्कृत केले आहेत. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. मितांश गारमेंट. अप्पाली तयार रितांशू पाटील साठी. यावेळेला फटका चुकलाय. करण मोरेच्या गोदीमध्ये प्राइज विकेट मिळाली आहे. रितांशू पाटीलला देखील जावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला अप्पाली कनकुटकरने दिलेत 2 हादरे प्रतिस्पर्धी टीमला. सन्नाटेदार गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी. पहिलं षटक आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय. 2 मोहरे टिपलेत अप्पाली कनकुटकरने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम सामन्याचं प्रेशर किती असतं बघा. प्रेक्षकांमध्ये जल्लोष आहे, उत्साह आहे, जुनून आहे, जज्बा आहे आणि हे सगळं काही सेलिब्रेट करतात आमचे प्रेक्षक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण अशाच काही घटना पाहिल्या. रोहित शर्मा सोबत, विराट कोहली सोबत, माही सोबत आणि तेच अनुकरण याही स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या या भव्य दिव्याच्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने. नवीन फलंदाज मैदानात. जिसका था बेसब्री से इंतजार, कैप्टन कूल, कैप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाल बट्टा मैदानामध्ये चाललाय. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने खूप चांगला खेळ केला आणि खास करून पहिल्या रात्री शेवटच्या क्षणामध्ये संघाला आवश्यकता असताना ऐन मोक्याच्या क्षणी गोपाळ बट्टाने ठोकलेला षटकार प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे आणि त्याने
त्या षटकाराने आपल्या टीमला सामना जिंकून दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोवा राज्यामध्ये ज्या खेळाडूची ओळख आहे, पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून देखील त्याला ओळखलं जातं, तो गोपाळ बट्टा सिंधुदुर्गचा कॅप्टन मैदानामध्ये आलाय. त्याच्यावरती आहे खूप मोठी जबाबदारी. समोर गोव्याचा स्टार गोलंदाज अप्पाली कनगुटकर. फिरकी अनुभवाची परीक्षा गोपाळ बट्टाच्या घेताना अप्पाली कनगुटकरला आपण पाहतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि यावेळेला टिंब चेंडूने षटक क्रमांक 1 चा स्पेल इथे संपलाय. जर तुम्हाला अप्पाली कनगुटकरची गोलंदाजी आवडली असेल, 2 धावा 2 विकेट, तर टाळ्यांचा गजर करा. प्रत्येक खेळाडूला आपण सपोर्ट करूया आणि त्याच्या चांगल्या कामगिरीवरती आपण खुश होऊन फक्त टाळ्यांची शिट्ट्यांची त्याला दाद देऊया. अमोल सर, टाळ्या प्रतिसाद आणि त्यासोबतच रोख रक्कम सुद्धा येते. वजरीम क्रिकेटर्सचे समीर नाईक यांच्याकडून अप्पालीच्या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. अजून 500 रुपये म्हणजे एकूण 2 विकेटसाठी समीर नाईक वजरीम क्रिकेटर्स यांच्याकडून एकूण 1000 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद समीर. अमोल, पारितोषिकांची नक्की खैरात होते. अंतिम मेगा फायनलचा थरार आपण अनुभवतोय. अंतिम मेगा फायनलचा सामना कोण जिंकेल याची आहे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता. ज्या वेळेला ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळेला चर्चा होती या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कोणते 2 संघ जातील आणि लाजरी ग्रुपच्या या चषका समवेत कोणता संघ आपल्याला उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळेल. त्या प्रश्नांची उत्तरं देणारी लढत तुमच्या समोर सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली ज्यांनी मीरा भाईंदर क्रिकेट स्पर्धेमध्ये धुवाधार खेळी केली, तोच दाजी नाईक स्ट्रायकिंग एंडला तयार. मात्र त्याच्या आक्रमकतेला शमवण्यासाठी गोलंदाजी एंडवरती, गोलंदाजी मार्कवरती सागर कांबळी, मॅन फ्रॉम रत्नागिरी लांज्याचा हा खेळाडू. एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टॅलेंट, दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्याचं टॅलेंट. दोन्ही खेळाडूंमध्ये आक्रमकता आहे. मात्र कोणाची आक्रमकता शमवली जाईल आणि कोण होईल कोणावर भारी. पहिल्या षटकात आले 2 धावा, गडी बाद झाले 2. पहिला बॉल सागर कांबळीचा. चांगला बॉल, फिरकी घेतली आहे. यावेळेला परीक्षा देखील घेताना आपण पाहतोय. डायरेक्ट हिट केली आहे, फिंगर्स अप. सूरज गावडेने धावबाद केले. ज्या ज्या वेळेला डायरेक्ट हिट होते काही ना काहीतरी घडतं. या वेळेला पॉपिंग क्रीज पासून, आपल्या घरट्यापासून दाजी नाईक दूर राहिलाय आणि ऐन मोक्याच्या क्षणी हवी असणारी विकेट. कोणत्याही मोठ्या खेळाडूला धावबाद होणं कधीच पसंत नसतं आणि हे घडलंय दाजी नाईकच्या बाबतीत. हताश निराश मनाने दाजीची पावलं वळतायत डगआउटच्या दिशेने. तिसरा धक्का फ्रेंडशिप चेंदोन क्रिकेट टीमला. आता मात्र संघ अडचणीमध्ये आहे आणि ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेला गोपाळ बट्टा मैदानामध्ये असणं खूप गरजेचं असतं. एकमेव जमेची बाब फ्रेंडशिप चेंदोन क्रिकेट टीमसाठी. गोपाळ बट्टा अजूनही मैदानामध्ये ठाण मांडून फलंदाजी करत असताना आपण त्याला पाहतोय. सूर जरी सापडला नसला तरी गोपाळ बट्टाचं मैदानामध्ये असणंच फ्रेंडशिप चेंदोन क्रिकेट संघासाठी खूप काही असतं. तेच काम गोपाळ बट्टा शेवटपर्यंत करावं लागेल. मात्र पहिलाच अप्रतिम चेंडू आणि दमदार सुरुवात पहिल्या व्यक्तिगत कोट्यातल्या षटकाची सागर कांबळी करत असताना आपण पाहतोय. 1 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. फ्रेंडशिप चेंदोन डावाच्या पहिल्या सत्रात 2 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला बॉल हलक्या हाताने खेळलाय. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक वेगात चेंडूपर्यंत पोहोचलाय. चेंडूला रोखलंय देखील. एकेरी धावेने धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरकली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोपाळ बट्टाने आपलं खातं ओपन केलंय. धावांचा सिलसिला जारी केलाय. सुरुवातीच्या कालावधीमध्ये कष्ट करावे लागतील. कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. त्यामुळे तुम्हाला कष्ट मेहनत करावी लागतील. किंमत न बघता जर का वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत करावी लागते. त्यामुळे किती वाजलेत याचा विचार न करता तुम्हाला मेहनत करायची आहे. तरच तुमचं नाव होईल, तुमच्या गावचं नाव होईल. स्ट्रायकिंग येईल डावखुरा बॅटर तयार. बबल नाईक साठी ऑन साइडला खेळलाय. डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाला बीट करत टाटा गुड बाय करत चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर फरार. संजीवनी लाजरी चौकार. लाजवाब फटका बबल नाईकने
दमदार सुरुवात केली आहे आपल्या डावाची आणि ज्या वेळेला डावाची सुरुवात चांगली होते त्यांचा शेवट नक्की चांगला होतो. असं म्हणतात की शर्टचं पहिलं बटन जर का व्यवस्थित लागलं तर बाकीची सगळी बटणं ही आपोआप व्यवस्थित लागतात. पहिला फटका नीट बॅट वरती आलाय त्यामुळे यानंतरची विनिंग कशी असेल, इनिंग कशी असेल गोपाळ भट्टाच्या साथीने बबल नाईकची हे देखील प्रेक्षकांना पाहायचं आहे. 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फलकावरती धावा देखील झाले 7. MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7, आठवड्याचे वार 7, लग्नाचे फेरे 7, इंद्रधनुष्यामध्ये रंग 7, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पासिंग क्रमांक 7, तुमची आणि आमची लाजरी ग्रुप सोबत असणारी 7, धावसंख्या देखील झाली आहे 7. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. सागरसाठी स्ट्रायकिंग हिलला बॅटर आहे बबल. यावेळेला लेग बॉल खराब लेंथ वरती गोलंदाजी, चेंडू बोडल्याच्या बाहेर फरार. ना देखी सूरत ना देखी मूरत, बबल नाइक ने देखी सिर्फ अपने टीम की जरूरत. मेरिट के हिसाब से बल्लेबाजी. कमजोर चेंडू देख के मौका मारा चौका. गॅप होता आणि हा गॅप शोधलाय बबल नाईकने. सागर कांबळे हे नाव खूप मोठं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. जरी मोठं नाव असलं तर त्याच्या समोर झुकायचं नाही हा इरादा बबल नाईकचा. आणि त्याच्या फिरकी समोर आक्रमक रूप धारण केलंय बबलने. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 11, 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतोय फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीम ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. एका बाजूला गोवा राज्यातील खेळाडू, दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू, ज्या संघात आयात केलेले देखील खेळाडू आहेत. चांगला बॉल ऑफसाइड ऑफ टर्न पिच केलाय. ड्राईव्ह देखील केले बॉलला कव्हर्सला विथ अलॉंग द कार्पेटचा फटका जमिनीच्या मदतीने. जमिनीला घरंगळत चेंडू चाललाय कव्हर्सला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या पोहोचली आहे फलकावरती 12, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वर्षाचे महिने 12, जन्म झाल्यानंतर 12 दिवसांनीच बारसं करतात, मृत्यू झाल्यानंतर 12 दिवसांनीच कार्य पूर्ण होतं. युवराज सिंगच्या पाठीवरती देखील क्रमांक होता 12. मैदानामध्ये धावसंख्या देखील झाली आहे 12. कोण वाजवेल कोणाचे 12? यावेळेस चांगला बॉल टपवल्यानंतर बाहेर काढलाय. सागर कांबळेची ही खासियत आहे, त्याच्या बोटांची जादू आपण सातत्याने पाहिली आहे आणि त्यामुळे त्याला मुंबईच्या एसपी संघामध्ये जागा मिळाली. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. फलकावरती फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीमच्या धावा आहेत 12, 3 गड्यांच्या मोबदल्यात. बबल नाईकचं योगदान आहे 3 चेंडूमध्ये 9 धावांचं. गोपाळ भट्टाचं योगदान आहे 3 चेंडूमध्ये 1 धावेचं. दाजी नाईक हा तंबूच्या आसरेला परतलाय नुकताच आणि त्यानंतर बबलने डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. या सामन्याची सूत्र बबल नाईकने आपल्या हातामध्ये घेतली आहेत. मात्र धावसंख्येचा विचार केला तर रन रेट थोडं वाढवावं लागेल. सुरुवातीचा कालावधी आहे हा शांततेचा कालावधी आहे. याच कालावधीमध्ये मेहनत करा. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतं, शांततेच्या काळामध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. हा शांततेचा कालावधी आहे, याच कालावधीमध्ये तुम्हाला मेहनत करायची आहे. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडनं सुहास पवार, मॅन फ्रॉम कल्याणचा फिरकीचा जादूगर. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये सातत्याने आपलं योगदान देताना आपण त्याला टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलंय. यावेळेला त्याच्या बोटांची जादू चालेल की फलंदाजी करत असणाऱ्या बबल नाईकचा जलवा तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती तयार. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून त्याच्यासमोर बबल, डावखुरा फलंदाज. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आले आहेत. व्यक्तिगत 9 धावांचं त्याने योगदान दिलंय. चांगला बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, उद्ध्वस्त केलंय. दांडी 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 गुल केली आहे. सन्नाटेदार गोलंदाजी आश्वासक वाटत होता, दमदार वाटत होता बबल नाईक. मात्र त्याचाही डाव इथे समाप्त केलाय. आक्रमकतेला शमवणारा चेंडू सुहास पवारचा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या फलकावरती आहे 12.
12 धावांवरती चौथा धक्का. फ्रेंडशिप चंदवन क्रिकेट टीम बॅकफूट वरती सरकली आहे. कमबॅक करावं लागेल. जोपर्यंत गोपाळ बट्टा मैदानामध्ये आहे तोपर्यंत फ्रेंडशिप चंदवन क्रिकेट टीमला अजिबात नक्की टेन्शन नसेल, कारण गोपाळ बट्टाने अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळेला फ्रेंडशिप चंदवन क्रिकेट टीमला बाहेर काढलंय. विपरीत परिस्थितीमध्ये गोपाळ बट्टाने खूप मोठ्या खेळी केलेत आणि त्यामुळेच त्याचा अनुभव, त्याच्या अनुभवाचा कस लागणार या सामन्याच्या निमित्ताने. मोठ्या मॅचचा तो खेळाडू आहे आणि मोठी इनिंग त्याला या मॅच मध्ये खेळावी लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय समीर वेंगुर्लेकर, युवा टॅलेंटेड हा खेळाडू समीर वेंगुर्लेकर. डावखुरा बॅटर तयार, त्याच्या समोर डावखुरा गोलंदाज. दोन्ही खेळाडूंमध्ये ही चुरस आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. सुहास पवारने पहिला चेंडू अप्रतिम टाकलाय आणि त्याच्या दर्जेदार चेंडू समोर पुरती नांगी टाकली आहे बबल नाईकने. सुहास पवार तयार. फुलटॉस बॉल हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर वरती आहे, बाउंड्री लाईन वरती. मिडी विकेटला चेंडू चालला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की होईल. गोपाळ बट्टा रनिंग बिटवीन विकेट मध्ये तेज आहे. 2 धावांची लहर आपण पाहिली आहे. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 14 धावा फलकावरती लागलेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 चा खेळ तुम्ही पाहताय. बबल नाईक बाद झाला. गोपाळ बट्टा आतापर्यंत मैदानामध्ये खेळतोय. नवीन फलंदाज समीर वेंगुर्लेकर ज्याने पहिल्या चेंडूवरती खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 14. अंतिम मेगा फायनलचा सामना कोण जिंकेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ओ हो, लाजवाब फटका, ताकद, एलिव्हेशन, नजाकत, दुरी, चेंडू बॉर्डरच्या बाहेर फरार. ही आहे वाव मुवमेंट. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. लाजवाब फटका, प्रतिकार केलाय, हमला केलाय. निकू माडेश्वर यांच्याकडून 200 रुपये आणि किशोरजी पेडणेकर यांच्याकडून 300 रुपयांचा कॅश प्राइज. लाजवाब फटका. कमजोर चेंडू स्लॉट मध्ये होता आणि या बॉलला पाठवलंय, भिरकवून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑफसाइड ऑफ टर्म चेंडूला पिच केलं. प्रेशर आहे. सुहास पवार वरती दबाव टाकलाय. एक मोठा फटका किती दबाव टाकू शकतो हे आपल्याला या फटक्याने दाखवून दिलंय. जबरदस्त टाइमिंग साधलं गेलंय. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. समीर वेंगुर्लेकरने जलवा दाखवलाय. त्याच्या बॅट मधून सुरुवातीचे खेळाडू, मोठे खेळाडू, मोठी नावं स्वस्तात माघारी परतली. मात्र त्यानंतर हा खेळाडू सुहासच्या अगेन्स्ट षटकार ठोकताना आपण त्याला पाहिलंय. मात्र सुहास देखील कमबॅक करणारा खेळाडू आहे. समीर वेंगुर्लेकरच्या अप्रतिम षटकारासाठी प्रतीक स्पोर्ट यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. सुहास पवार तयार कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून. त्याच्या समोर समीर वेंगुर्लेकर. ओहो, याही वेळेला हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू दर्शक दीर्घामध्ये. वाह, क्या बात है. हा गुलीगत षटकार. सुहास पवारच्या बुक्कीत टेंगुल गुलीगत षटकार. बॉडलेनच्या बाहेर 6 धावांसाठी. लाजवाब फलंदाजी. टॅलेंट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट दाखवत असताना समीर वेंगुर्लेकर नावाचं तुफान, समीर वेंगुर्लेकरचा झंझावात आपण पाहतोय आणि त्याच्या झंझावातासमोर नांगी टाकताना सुहास पवारला देखील आपण पाहतोय. 27 धावा, 2 मोठे फटके. सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे, सगळं काही ठीकठाक आहे. फ्रेंडशिप चंदवन क्रिकेट टीम साठी हे सांगून गेलेत. सोचने को मजबूर किया है ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम को. नक्की विचार करायला भाग पाडलंय समीर वेंगुर्लेकरने. मात्र सुरुवातीचा जो कालावधी होता तो नक्की ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम साठी होता. आता मात्र सामना बरोबरीमध्ये नक्की आलाय, रिदम मध्ये आलाय. नाता बॉईज यांच्याकडून देखील समीर वेंगुर्लेकरला मानगावचे त्यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय.
चांगला बॉल हलक्या हाताने खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. हे आहे सेन्सिबल क्रिकेट. एक मोठा फटका आला, त्यानंतर चांगल्या बॉलला सन्मान दिलाय. दुहेरी धावांनी धावसंख्या ठीकठाक झाली आहे. 29 धावा. प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या सांगते अखेरीस 29 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात हा धावफलक फ्रेंडशिप चंदवड क्रिकेट टीमचा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. समालोचन करण्याची या स्पर्धेमध्ये संधी दिली त्याबद्दल राजेजी म्हाडेश्वर, राजू पाटणकर आणि लाजरी ग्रुपचे मनापासून धन्यवाद व्यक्त करत मी समालोचक अमोल जमदाडे आपली सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल सर. मालवणी केंद्रावर परत एकदा तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मालवणी कुडाळ केंद्रावर लाजरी चषक 2024 अंतिम सामनो ध्रुव पारसे गोवा संघान गुरुप्रसाद आरोस्करच्या नेतृत्वाखाली जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग, फ्रेंडशिप चंदवड संघात बसलेले सुरुवातीचे हादरे आणि त्यानंतर समीर वेंगुर्लेकर 5 चेंडू 16 धावा आणि गोपाळ बटा 3 चेंडूत 1 धाव. ही पार्टनरशिप खूप महत्वाची. अपाली करंगुटकर पहिल्याच ओव्हरीत 2 मोठे सफलता, 2 मोठे हादरे. लाजरी ओव्हरची ही कामगिरी. फ्रेंडशिप चंदवड संघ थोडंसं बॅकफुटवर जाता असं वाटत असतानाच समीर वेंगुर्लेकर आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पोटभर जेवलो. राजू दुधवडकर यांच्याकडून समीर वेंगुर्लेकर साठी 500 रुपयांचा बक्षीस. सदा अणावकर यांच्याकडून सुद्धा समीर 500 रुपयांचा बक्षीस. समीर वेंगुर्लेकरच्या प्रत्येक षटकारासाठी श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षीस. आतापर्यंत हे 2 लाजवाब, आकर्षक, खणखणीत, दणदणीत, डायरेक्ट चंद्रार, बोगटे फायरवर्क्सचे लाजरी षटकार समीरने दाखवले आणि श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी असलेल्या 500 रुपयांचा 2 वेळा लाभार्थी ठरलो हा समीर. त्याचबरोबर किशोर पेडणेकरांनी ठेवलेले प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये आणि निकू म्हाडेश्वरचे 200 रुपये. जवळपास 2-1 हजारांचा मानकरी आतापर्यंत समीर या 2 षटकारावर. पण समीर लढाई अजून बाकी असा. 17 बॉल अजून बाकी. रन झाले 30. अपाली करंगुटकर द फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ द गोवा असा जे का म्हटला जाता. अपील तर थोडासा झाला खरा, पंचांची करडी नजर असा. संपूर्ण स्पर्धेतली पंचगिरी अतिशय अप्रतिम आणि दर्जेदार. विजय केरवाडा संघाचे किशोर भगत, रिलायन्स आरोंदा संघाचे उत्तम मोठे आणि प्लेबॉय संघाचे मंगेश धुरी. दर्जेदार हे आमचे सगळे पंच. चेंडू निर्धाव. चौथ्या ओव्हरीतलो दुसरो डॉट बॉल. रन झाले 30. 30 रन 4 गड्यांच्या मोबदल्यात. तुषार महापणकर यांचा सत्कार मान्यवर कक्षात जी चित्रा त्यांनी आणली. थोडीशी चूक झाली फिल्डरची आणि या थोडीशा चुकीचा फायदा उठवण्यात गोपाळ बटा माहिर असा. एका तुम्ही थोडी जरी संधी दिलात तर त्यांनी संधीचा सोना केला समजायचा. अगदी मालवणीत सांगायचा झाला तर एका तुम्ही जर बॉट रिगवूक दिलात तर त्यांनी हात रिगवलो समजा. एका जर तुम्ही कुटी मारूक दिलात तर मटी उभी केल्यान समजा. 31 रन 4 गड्यांच्या मोबदल्यात. मिडांच्या दिशेन एक मोठं फटको. फिल्डर चेंडूच्या खाली सुटलेलो झेल आणि दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला. कॅचेस विन द मॅचेस, लेलो कॅचेस जितो मॅचेस. झेल किती महत्वाचे असतात. 1983 वर्ल्ड कप कपिल देव यांचं झेल किती महत्वाचं ठरलो. त्यानंतर श्रीशांतने घेतलेलो मिसबाचं झेल आणि या वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमार यादवने घेतलेलो झेल. प्रत्येक झेल वर्ल्ड कप मध्ये सुद्धा महत्वाचं आणि लाजरी चषकामध्ये सुद्धा तितकोच महत्वाचं. गोपाळला मिळालेल्या जीवदानाचा फायदा न उठवता प्रीडिटरमाइंड शफल शॉट खेळण्याच्या नादात गोपाळ बटा तंबूच्या दिशेन लाजरी विकेट. खटक्यार बॉट जाग्यार पलटी.
धावसंख्या 33 रन्सावर 4 गड्यांच्या मोबदल्यात ऍक्शन रिप्ले बघूया. अपाली कणगुटकर गतवर्षी छत्रपती चषकाचो मॅन ऑफ द सिरीजचो किताब ज्यांनी आपल्या डोक्यावर सजवलो असो अपाली. थोडीशी फ्लाईट, वातावरण टाईट आणि जाता जाता बेल सुद्ध्वस्त. अपाली कणगुटकरने दाखवलो गोपाळला डगआउटचो रस्तो. ही मोठी विकेट गोपाळ बटा. 6 बॉल 4 रन. मैदानावर डोंगरीवरचे प्रेक्षक आणि खास मोटरसायकल आमच्या वालावलकरांची द ग्रेट रॉयल सर्कस होती. सर्कस बंद झाली पण सर्कशीतले मोटरसायकल अजून असत आणि त्या सर्कशीतल्या मृत्यूगोलातल्या सर्कशींची आठवण करून देणारी ही मोटरसायकल खास प्रेक्षकांसाठी आणि मैदानावरच्या खेळाडूंचं हुरूप वाढवण्यासाठी. कारण मैदानावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडलेलं एक गोड स्वप्न. देवबागचं सुपुत्र दर्शन बांदेकर गतवर्षी छत्रपती प्रीमियर लीगचो मॅन ऑफ द सिरीज, त्याच वर्षी सांगेम प्रीमियर लीगचो मॅन ऑफ द सिरीज, या वर्षी जुन्नर प्रीमियर लीग स्पर्धा ज्यांनी गाजवली आणि छत्रपती प्रीमियर लीग 2024 चषक कॅप्टन या नात्यान प्रथम क्रमांकासाठी ज्यांनी उचललो तो मालवणचो सुपुत्र देवबागचो खेळाडू दर्शन बांदेकर मैदानावर. धावसंख्या 4थ्या ओव्हरीत 33 रन 5 गड्यांच्या मोबदल्यात. अपाली कणगुटकर या अंतिम सामन्यातली ही 3री विकेट अपालीच्या खाती. 2 षटकांचो कोटो पूर्ण करणारो शेवटचो एक चेंडू बियाचो कोमो जेका म्हटलो जाता असो शेवटचो बॉल अपालीचो. 33 ही धावसंख्या. एक फायटिंग टोटल. सोहेल शेखने म्हटला 50-55 करूचे असत. दुसऱ्या बाजून गुरुन म्हटल्याला 40-45 मध्ये रोखूचा असा. दोघांपैकी कोणाचा खरा ठरतला. 33 रन 5 विकेट. दर्शन बांदेकरने दिलेलो सन्मान. एकेरी धाव दर्शनच्या खात्याची झालेली बोनी आणि 4 ओव्हरीची सांगता. धावसंख्या 34 रन्सावर. मित्रांनो आतापर्यंत मोठमोठे खेळाडू बघितलात. 6 चेंडूत 6 षटकार मारणारे कित्येक बॅटर बघितलात पण 6 चेंडूत 6 षटकार मारल्यानंतर 5 चेंडूत 5 षटकार मारल्यानंतर 6वा चेंडू डॉट बॉल खेळून गोलंदाजाक थोडंसं सन्मान देणारो जगातलो हे पहिलो खेळाडू दर्शन बांदेकर साठी एकदा टाळी वाजवूया. आणि दर्शन बांदेकर हे वाजणारे टाळी तुझ्यासाठी, तुझ्यातल्या खिलाडू वृत्तीसाठी आणि सगळ्यांका दर्शनने केलेलं अभिवादन. बरा हो पराक्रम दर्शनने एकदा केलो असो नाही, छत्रपती चषकात 2 वेळा केलो. गोयच्या स्पर्धेत केलो, मुंबईच्या स्पर्धेत केलो. आतापर्यंत किमान लाखांच्या 5 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दर्शनने 5 चेंडूत 5 षटकारांचं केलेलं पराक्रम. श्री साई स्पोर्ट मालक प्रशांत धुरी साहेबांकडून मालवणी कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयांचा बक्षिसीला धन्यवाद. श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी साहेब तुमचे मनपूर्वक आभार. 1-21 आणि 5-25 तुमच्या परमेश्वरान तुमका मिळवून देऊन दे. तुमचा घर भरान दार वताने आणि इच्छित मनोकामना सगळ्या देवदेवतांनी पूर्ण करून दे. दर्शनसाठी प्रेक्षकांमधून खास करून डोंगरीवरसून काही टिप्स दिले. टिप्सो वापर दर्शन कसो करतलो. दर्शनच्या समोर अजून एक पळीव असा ज्या पळीवाचा नाव असा रत्नागिरी एक्सप्रेस सागर कांबळे. शेवटचे 12 बॉल बाकी. रन झाले 34. 5 विकेट ही थोडीशी चिंतेची बाब. दर्शन आडव्या बॅटचा इरादो होतो. दर्शनच्या बॅटच्या टप्प्यात जर चेंडू इलो तर काय होऊ शकता हे तुमका सगळ्यांका माहिती असा. लेग साइडच्या दिशेने जाय हिरव्या नेट दिसता. त्या पैलाडी अजून एकही षटकार गेलो नाही. तो जर आज दर्शनने मारलो तर आश्चर्य वाटाक नको. धावसंख्या 34. शेवटचे 11 बॉल. समीरने काही गोष्टी सांगितले दर्शनच्या कानात. सागर कांबळे रत्नागिरी एक्सप्रेस धडाडताना खराब चेंडू ऑप्शनच्या बरोच बाहेर भरकटलेलो. अजून एक वाईड बॉल. बघताबाजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल. ऋण काढून सण करणारो हे वाईड बॉल सागरचो. धावसंख्या 35 रनसार. 35 ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात. दर्शनसाठी लोअर फुल टॉस. मिडल करणं थोडासा कठीण त्यामुळे चेंडू कसो बसो लोंगांच्या दिशेन स्क्रीनवर दिसणारो खेळाडू कोण असा हो. नावात ज्याच्या चांदी असली तर सुवर्ण झळाळी ज्या खेळाडूच्या नावे असा तो रजत कुडाळकर. कोकणच्या काही मोजक्या खेळाडूंनी टेनिस क्रिकेटवर सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम केलो
त्यामध्ये पुनाजी कळंगुटकर, गौरेश सावळ देसाई, युवराज पर्येकर, पंकज परब, अक्षय घाटवळ आणि एकमात्र खेळाडू असा ज्यांनी टेनिस क्रिकेटवर 2 सेंचुरी ठेकले तो असा रजत कुडाळकर. एकदा टाळी वाजवूया रजत कुडाळकरसाठी. कुडाळकर ह्या त्याचा आडनाव आणि आज कुडाळच्या भूमीवर रजत हे वाजलेले टाळी तुझ्या त्या 2 सेंचुरींसाठी. धावसंख्या 36. 5 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाचा खेळ. समीर वेंगुर्लेकरचा फटको, लॉंग ऑन चेंडूच्या खाली आणि विकेटचा पतन. सुहास आपल्या संघ सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर सुहास्य पसरवताना आणि फ्रेंडशिप चेनवण संघाच्या आणि प्रेक्षकांच्या गोटात एक स्मशान शांतता. समीर वेंगुर्लेकर छत्रपती चषकामध्ये उगवलेलो हे तारो, इमर्जिंग प्लेअर म्हणून छत्रपती चषकात झालेलो कौतुक आणि अल्पावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आयकॉन खेळाडू, मोठमोठ्या स्पर्धेत दिसलो. पानपराग उसगावच्या स्पर्धेत ज्यांनी हाफ सेंचुरी ठोकली. वाजवूया टाळी समीर वेंगुर्लेकरसाठी. ऐन मोक्याच्या क्षणी 2 लाजवाब आकर्षक गगनचुंबी डायरेक्ट चंद्रार भोगटे फायरवर्क्सचे लाजरी षटकार आणि समीर तंबूच्या दिशेने 8 चेंडू 17 धावसंख्येवर सांघिक धावसंख्या स्थिरावलेली. 6 गड्यांच्या मोबदल्यात 36 रन्सावर आणि मैदानावर एकेरी दुहेरी धावांचा बादशाह जॉनी फर्नांडिस. गतवर्षी सावंतवाडी मैदानावर कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धा एक हाती ज्यांनी गाजवली, सजवली, फुलवली, आपल्या सावंतवाडी संघाला ज्यांनी विजयसी प्राप्त करून दिली अशी डावखुऱ्या हाताचो अरुंदा गावचो एक गुणवान खेळाडू जॉनी फर्नांडिस. एक काळ होतो फ्रेंडशिप चेनवण संघासाठी. अनेक वर्ष सलामी जोडी गोपाळ बट्टा आणि जॉनी फर्नांडिस ही बघण्याची आमका सवय झाली. आज मैदानावर अनेक प्रेक्षक मान्यवर असत, पण या सगळ्या गर्दीत एका नावाक आम्ही मिस करतो, ज्याची आठवण आम्ही जरूर काढतो आणि ता नाव असा रोहित स्पोर्ट्सचे मालक रोहित बोवलेकर. रोहित बोवलेकर तुमच्या स्मृतींका विनम्र अभिवादन करून लाजरी चषक अंतिम सामना तुमच्या समोर. 36 धावसंख्या, 6 विकेट, 5व्या ओव्हरीतले 3 चेंडू समाप्त आणि रत्नागिरी एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर पॅव्हलिन एंड करसून निकू म्हाडेश्वर यांच्याकडून बक्षिसीला मालवणी कॉमेंट्रीसाठी 1000 रुपये. धन्यवाद निकू म्हाडेश्वर, तुमचे मनपूर्वक आभार. तुमका सुद्धा 21 आणि 5 25 परमेश्वरान मिळवून देऊन दे तुमचा घरभरान दार वताने. आजच्या दिवसात मालवणी कॉमेंट्रीसाठी इलेली बक्षिसा निकू म्हाडेश्वर 1000 रुपये, श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी 1000 रुपये आणि किशोर पेडणेकर मसुरे कावा 1500 रुपये. या सगळ्या दात्यांचे मालवणी भाषेकडून मनपूर्वक आभार. मी फक्त निमित्त आमच्या आजापंजांची भाषा तुम्ही सुद्धा अशीच जपाची. धावसंख्या 37 रन्सार, 5व्या ओव्हरीतले 4 बॉल सरले. सागरचो चेंडू. दर्शनने दिलेलो सन्मान. दर्शनला माहिती असा सागरची गोलंदाजी किती भेदक असा, ती थोडीशी जपान काढणं गरजेचं असा, कारण जसे मी माझ्या आजापंजांचे म्हणी ऐकलंय दर्शनने सुद्धा ऐकला आणि ती म्हण काय होती, मऊ थय खो आणि कठीण थय देव. 38 रन झाले. शेवटचा बॉल शिल्लक. जॉनी फर्नांडिस स्ट्रायकर यांच्या दिशेने. डावखुऱ्या बॅटरसाठी थोडीशी फेवरेबल स्थिती, त्यामुळे गोपाळने प्रमोट केला जॉनी फर्नांडिसला. 5व्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. सागर आडव्या बॅटचा प्रयत्न, 2 पायाच्या मत्सून गेलेलो चेंडू विकेट किपरच्या दिशेने. निर्धाव चेंडूनिशी 5 षटकांची झाली सांगता. धावसंख्या 38 रन्सावर, 38 धावा. महांतिम सामन्यात खास बक्षिसा साई मेसरी यांच्याकडून षटकारांसाठी बक्षीस. किशोर पेडणेकर मसुरे कावा यांच्याकडून प्रत्येक षटकाराक 200 रुपये. आनंद नागवेकर षटकारासाठी 100 रुपये. निकू म्हाडेश्वर षटकारासाठी 200 रुपये आणि श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी यांनी लावला समीरसाठी प्रत्येक षटकाराक 500 रुपयांचा बक्षीस. पंच त्या कोचला जरा मागे सरक. आमका माहिती असा खूप मोठी जबाबदारी तुझ्यावर असा. अडतीस रन झाले. 5 ओव्हरींचो खेळ सरलो. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे असतले. डोंगरीचे अध्यक्ष बाळा पावसकर वाट बघतात डोंगरीवर चेंडू कधी येता. बॉलिंग मार्कवर सुभेदार गोलंदाज एक श्रीमंत खेळाडू गोमंतक भूमीचो अमीर गडेकर पहिल्यांदाच अंतिम सामन्यात बॉलिंग मार्कवर. शेवटचे 6 बॉल रन झाले 38. या शेवटच्या ओव्हरीत एखाद दुसरो डायरेक्ट चंद्रार भोगटे फायरवर्क्सचो लाजरी षटकार गरजेचो असतो फ्रेंडशिपसाठी.
अमीरचो चेंडू खोलवर टप्प्यातो रोलिंग 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 मिड ऑनच्या दिशेने 1 रन. एकेरी धावेवर समाधान. टेनिस क्रिकेटवर सेंचुरी ठोकणाऱ्या खेळाडूंची यादी आपण बघितला, त्यामध्ये अभिमान वाटणारी गोष्ट शिरोडाचो अक्षय घाटवळ त्या यादीमध्ये असा आणि ओरसचो पंकज परब ज्यांनी गेल्या वर्षी कुंदे प्रीमियर लीग मध्ये सेंचुरी ठोकलेली असा. या सिंधुदुर्गच्या खेळाडूंचो आमका तितकोच अभिमान असा जितको आमका गोंयकारांचो अभिमान. आणि गोंय आणि सिंधुदुर्ग हे कधी वेगळे करू घेणं कठीण असा. दोघांची जरी राज्य वेगळी असली तरी दोघांचा रक्त एक असा, मना एक असत. आणि त्यामुळेच ध्रुव ट्रॉफी मध्ये जेव्हा सावंतवाडी संघ जिंकता तेव्हा थैसर सावंतवाडी संघाचा कौतुक होता. आणि आज अंतिम फेरीत जेव्हा ध्रुव पारसे गोवा संघ पोहोचता तेव्हा कुडाच्या भूमीवर गोयकारांचा सुद्धा कौतुक येता. इनसाइड आउट पटको कव्हरच्या दिशेन रोलिंग रोलिंग लाजरी चौकार. पंचांबरोबर थोडीशी चर्चा, पण पंचांकडे पुरेपूर अनुभव असा. पॉपिंग क्रीज कडे थोडीशी चर्चा, पण पॉपिंग क्रीजचो नियम पाय मैदा पॉपिंग क्रीजच्या पूर्व पैलाडी जाणं गरजेचा. हे चौकारानिशी धाव संख्या 43 रन्सावर. टार्गेट ठरवणारे शेवटचे 4 बॉल शिल्लक असत. या 4 बॉल मध्ये अजून बराच काय करूचा लागताला. जॉनी जॉनी येस बटा, हिटिंग बाउंड्रीज येस बटा. गोपाळ बटाच्या प्रत्येक शब्दाक त्यांनी प्रतिसाद दिलो. जेव्हा जेव्हा गोपाळने साथ दिली तेव्हा तेव्हा प्रतिसाद देणारो जॉनी फर्नांडिस. मैदानावर थोडीशी दुखापत, थोडेसे इलेले क्रॅम्प्स स्क्रीनवर आपण बघतो. ज्या खेळाडूचं आपण कौतुक करतो कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग स्क्रीनवर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबरोबर गोपाळ बटा. एकदा टाळी वाजवा गोपाळ बटासाठी. गोपाळ तुका विनंती, जरा कॅमेराकडे हात दाखवचो. या खेळाडूचा कौतुक असा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी गोपाळ बटान घेतलेली मेहनत, ही सगळी चित्र तुमका दाखवणारे आमचे कॅमेरामॅन कमलेश मेसरी, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह टीम, शेखर परब, संचित बांबुळकर, आमचे सगळे पंच, खास करून आमचे स्कोरर जे पडद्याच्या मागे राहुले पण खूप दर्जेदार कामगिरी करणारे आमचे 3 स्कोरर सचिन कांबळी, निळकंठ वंजारे, समीर बुवा राणे यांचे आभार असत. स्क्रीनवर माझो चेहरो आणि त्याच्या मागोमाग दिसणारे माझे सगळे सहकारी हे दिसता. हो असा समीर, समीर जरा हात दाखव. त्याच्यापासून निळकंठ, असा निळकंठ हात दाखव. आणि त्याच्या पाठी असा तो सचिन, सचिन जरा हात दाखवतो. एकदा टाळी वाजवा आमच्या स्कोररसाठी. अचूक आकडेवारी आणि ठाम मत हे आमचे लाजरी स्कोरर. मैदानाच्या दिशेन जॉनीचो फटको, लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ. प्रयत्न खूपच सुंदर. दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला आणि 2 रन्स पूर्ण. जतीन सप्रूचे 3 लॉंग ऑफ तुमका ऐका गेलेले वर्ल्ड कप मध्ये. लॉंग ऑफ हे एकच शब्द होतो पण त्या 3 लॉंग ऑफ मध्ये वेगवेगळे अर्थ होतो. पहिलं लॉंग ऑफ होतो फ्रस्ट्रेशन साठी, निराशा होती षटकार जायत की काय. दुसरं लॉंग ऑफ होतो एक्सपेक्टेशन, कारण खेळाडू दिसलो त्याच्या खाली. आणि तिसरं लॉंग ऑफ होतो सेलिब्रेशन, कारण सूर्यकुमारने घेतलेलो झेल. 3 लॉंग ऑफ जरी असले तरी 3 शब्दामागे भावना वेगळे. जॉनीचो फटको मिड ऑनच्या दिशेन, फिल्डर तर दिसता. 1 रन पूर्ण, एकाच रन्सावर समाधान आणि 1 रन्सानिशी धाव संख्या 46 रन्सार. ज्या खेळाडूवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड प्रेम केला, तुमचो आमचो सगळ्यांचो लाडको दर्शन बांदेकर सायकर एंडवर इनिंगची सांगता करणारो शेवटचो चेंडू. 2 चेंडू बाकी असत, माफ करा दर्शन, 2 बॉल तुझ्यासाठी बाकी असत. आणि या 2 बॉलात एक तरी तुझो नाकार मुटको बसाचो, एक तरी षटकार बसाचो. डायरेक्ट चंद्रहार, भोगटे फायरवर्क्स, लाजरी षटकार गरजेचो असा फ्रेंडशिप चेनवण संघाक. एखादो डॉट, एखादो विकेट ध्रुव पारसे गोवा संघासाठी गरजेचो. लोएस्ट यॉर्कर तो खाली राहणारो. 1 रन पूर्ण, दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला. जॉनी थोडस चिखलात उपल्यासारखो सॅक्रिफाईस केलं विकेट जॉनीन दर्शनसाठी, कारण दर्शन क्रीज मध्ये पोहोचणं यासाठी जॉनी थाई उभं राहणं गरजेचा. खंबीर उभं राहिलो जॉनी आणि आपल्या सहकार्याक दिलेली एक संधी. फिल्डिंग खूपच सुंदर. एकेरी धावेनिशी धाव संख्या 47. फ्रेंडशिप चेनवण संघ, देवेंद्र नाईक यांच्या मालकीचो संघ. ज्याप्रमाणे आमच्या लाजरी क्रिकेटने दशावतारावर प्रेम केला, अगदी तसाच दशावतारावर प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्र नाईक. चेनवणकर दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून
दशावताराची सेवा करणारे देवेंद्र नाईक आणि लाजरी यांचा एक जवळचा नाता. शेवटचा चेंडू बियाचो कोंबो स्ट्रायकर एंडवर दर्शन बांदेकर, धावसंख्या 47 रनसार. दर्शनचं फटको थोडस फसलो, पण त्यानंतर दर्शन तितको निराश झालो नसत, इतके प्रेक्षक झाले निराश, पण त्याचो परिणाम न होऊ देता दर्शनने पुरे केले 2 रन आणि या 2 रन्सांनिशी इनिंगची झाली सांगता. लाजरी क्रिकेट आयोजित कुडाळमधली ही पहिलीच 1 लाख रुपये पारितोषिकाची डे नाईट स्वरूपाची लाजरी प्रीमियर लीग महाअंतिम सामनो. अनेक नामवंत 16 संघांवर मात करून फ्रेंडशिप चेनवन, ध्रुव पारसे गोवा हे 2 संघ अंतिम फेरीत दाखल झाले आणि अंतिम फेरीचा टॉस जिंकलो ध्रुव पारसे गोवा संघान. घेतलो फिल्डिंगचा निर्णय. फ्रेंडशिप चेनवन संघान बॅटिंग करताना धावा जमवले 49. ध्रुव पारसे संघासमोर विजयाचं लक्ष्य 50 धावांचा. कसा होता या टार्गेट चेस. थोड्याशा विश्रांतीनंतर येऊया मैदानावर. 36 चेंडू 50 धावा. यांकडून आमचे तिन्ही स्कोरर सचिन कांबळी, निळकंठ वंजारे आणि समीर राणे बुवा या तिघांसाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. धन्यवाद. श्री साई स्पोर्ट्स मालक प्रशांतजी धुरी आपले मनपूर्वक आभार. पंचांना विनंती असेल थोडा वेळ फक्त आपण आम्हाला वेळ द्यावा. या स्पर्धेत भाग घेतलेले सगळे 16 संघ मालक आपल्यासाठी होता लकी ड्रॉ आणि या लकी ड्रॉ मध्ये आहे लाजरी क्रिकेटचे अध्यक्ष राजू पाटणकर यांनी प्रायोजित केलेला एक आकर्षक 43 इंची टीव्ही. लाजरी अध्यक्ष लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राजू पाटणकर यांनी हा टीव्ही प्रायोजित केला आणि त्याचा लकी ड्रॉ आम्ही ओपन करतोय. 16 चिठ्ठ्या तयार आहेत. 16 संघ मालक असतील तर आपल्याला विनंती आपण यायला हरकत नाही. जीत देवेंद्र नाईक फ्रेंडशिप चेनवण, संजय बागवे निरवडे 11 सावंतवाडी, केतन तांडेल लिंगेश्वर कोंडुरा, सत्यम शेटकर ग्लॅडिएटर फायटर मोरगाव, दीपक कलंगुटकर ध्रुव पारसे, संजय बागवे दशावतार योद्धा अणाव फ्रेंड सर्कल मसुरे, महेश आळवे योगेश उमाळकर गारवा सोहम तेजस स्पोर्ट, मंदार मटकर नितीन सोलकर साई स्पोर्ट कट्टा, HYS गोवा समीर मळिक, दिनेश खोत गार्गी स्पोर्ट देवगड, रोहन कवळेकर डॅझलिन म्हापसा, विजय सावंत तनुज स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी, सहदेव घाडी टीचर 11 कुडा, रुपेश पावसकर VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी किल्ले नेवती आणि सन्मेश नाईक धाडसकळ गोवा या 16 संघांच्या चिठ्ठ्या तयार आहेत. आणि या 16 चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी ज्या विजेत्याला मिळेल 43 इंची टीव्ही, 43 इंची स्मार्ट गुगल टीव्ही जी प्रायोजित केली लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राजू पाटणकर यांनी. आणि या सगळ्या चिठ्ठ्या आम्ही समोरच्या टेबलवर पसरतोय आणि हा ड्रॉ काढण्यासाठी यशस्वी उद्योजिका म्हणून ज्यांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात मितांश गारमेंटच्या मालक राखी वाळके मॅडम आपल्याला विनंती या 16 चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी आपण उचलावी. अमर खोत या 16 चिठ्ठ्या उडवतायत आणि राखी वाळके मॅडम याच्यातली एक चिठ्ठी उचलतायत.
कोणाकडे असेल टीव्ही? काय अंदाज? गारवा सोहम तेजस स्पोर्ट साठी आवाज येतोय. अजून गारवाच. थंडीचे दिवस आहेत पण ही टीव्ही आयोजित केली होती लाजरी क्रिकेटचे अध्यक्ष, लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राजू पाटणकर. मित्रांनो, बक्षीस हे फक्त निमित्त होतं. 16 संघ मालकांमधून एकाच्या घरी लाजरीची आठवण म्हणून हा 43 इंची टीव्ही जावा आणि तो टीव्ही पाहताना सदैव आपल्याला लाजरी स्पर्धेची आठवण व्हावी या उद्देशाने राजू पाटणकर यांनी या स्पर्धेसाठी हा लकी ड्रॉ ठेवला होता. आणि या लकी ड्रॉचे मानकरी आहेत ज्यांनी या स्पर्धेत हौस म्हणून संघ उतरवला होता. म्हणजे मालवणीत एक म्हण असा, चणे असतात तेव्हा दात नसतात आणि दात असतात तेव्हा चणे नसतात. खेळाचा वय होता तेव्हा पैसे नाही होते, पैसे असत पण खेळण्यात संधी नव्हती. पण आज त्या संघान आपल्या मिळालेल्या पैशाचा सदुपयोग केलो, टीम उतरवली. नाव सांगण्याची गरज नसतली, खैची सांगा? टीचर 11 कुडाळ. सगळे शिक्षक गुरुवर्य, जसा अमोल सरांनी सांगितला तसा एक शिक्षक एक पिढी घडवण्याचा कार्य करता. आणि आमच्या लाजरी चषकामध्ये आमच्या या गुरुवर्यांचा होणारा सन्मान टीचर 11 कुडाळ 43 इंची टीव्हीचे मानकरी. अभिनंदन टीचर 11. ही चिठ्ठी एकदा स्क्रीनवर, शेखर तुका विनंती, जी स्क्रीनवर ही चिठ्ठी दाखवची. टीचर 11 कुडाळ 43 इंची टीव्हीचे मानकरी. मायक्रोफोनवर आवाज दुसऱ्या इनिंगसाठी निखिल भरतू आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित दशावताराचा एक गोड आवाज बुवा आशिष तवटे. तुमचा मनपूर्वक लाजरी स्वागत. द फायनेस्ट ऑलराउंडर ऑफ द गोवा अपाली कणगुटकर साठी प्रतीक स्पोर्ट्सचे मालक प्रतीक सावंत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. अभिनंदन अपा. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण पाहताय. मेगा फायनलचा सामना आपण पाहताय, अनुभवताय ही स्पर्धा. मेगा फायनलचा सामना आपण पाहताय या मैदानावरती. पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. 49 धावा पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे तुवा पारसे गोवा संघाला. 36 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. मेगा फायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. राजेश माडेश्वर यांचे पुतणे निकू माडेश्वर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये, दिनेश पेडणेकर साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये आणि आनंद नागोळकर यांच्याकडून 100 रुपये. अंतिम सामन्यासाठी ही बक्षिसा. काही क्षणातच देखील निश्चितच दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होताना पाहायला मिळेल मैदानावरती. 36 चेंडू 50 धावांची आवश्यकता. पहिलं षटक आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होईल. गोलंदाज उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे प्रेक्षक देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होण्याचा. पहिलं षटक असेल ते म्हणजेच लाजरी पॉवर प्लेचं 11च्या 11 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू या दुसऱ्या इनिंगचा. निश्चितच काही क्षणात देखील पुन्हा एकदा सामना सुरू होईल. 36 चेंडू आणि 50 धावेची आवश्यकता. पहिलं षटक हाताळण्यासाठी विकी पुजारे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती आणि स्ट्राईक वरती सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. रजत कुडाळकर आणि रोहित ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती रजत कुडाळकर, नॉन स्ट्राईक एंडला रोहित हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. मेगा फायनल सामना आपण पाहताय. फ्रेंडशिप चेंदवन बनाम दुवा पारसे गोवा हे दोन संघ. पहिला चेंडू उठावलाय ते निश्चितच फटका खेळलाय लॉंगॉनच्या दिशेने. वन बाउन्स गॅदर केला जातोय बबलच्या माध्यमातून आणि निश्चितच 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावेनिशी सांघिक धाव फलकाचं खातं, सांघिक धाव फलकाचा श्री गणेश केला जातोय. 50 धावांचा पाठलाग करताना 2 धावा या धाव फलकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त. लॉंगॉनच्या दिशेने सुंदर फटका पाहायला मिळतोय रजत कुडाळकरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बघावं लागेल गोलंदाजी मार्गवरती विकी पुजारे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील टप्पाबल्यानंतर खाली राहतोय चेंडू. बाईकच्या स्वरूपात एकेरी धाव निघेल. थोडस यष्टीरक्षक फंबल मात्र बॅकअप होतोय.
शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि पुन्हा एकदा एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावांची आवश्यकता, 3 धावा या धावफलकावरती. 34 चेंडूंचा खेळ बाकी, 47 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभतोय या स्पर्धेला. लाजरी ग्रुपच्या सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जात आहेत. यावेळेस देखील जमिनी लगतचा फटका, धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सोहेलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मैदानावरती. आणि निश्चितच थोडीशी वाईडिश फेकी मैदानावरती पाहायला मिळते. डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच फलंदाज देखील धावबादच्या स्वरूपात माघारी परतू शकला असता. थोडीशी वाईडिश फेकी सोहेलच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 4 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा रजत कुडाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील लेग साइडच्या फटका, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास. दर्शन बांदेकर येतोय आमच्या स्क्रीनवरती आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावला जातोय. निर्धाव चेंडूची होते गणना. दर्शन बांदेकर जोराने चेंडूवरती येतोय. धाव घेण्याची तमाम शंका त्या ठिकाणी दूर करतोय. निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक मध्ये. 14 चेंडू देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. 4 अचूक टप्प्याचे चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 4 चेंडूवर फक्त 4 धावा खर्च करणारी गोलंदाजी पहिल्या या षटकामध्ये देखील पाहायला मिळते मैदानावर. यावेळेस देखील सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रजत कुडकरच्या बॅट मधून वन बाउन्स चेंडू उल्लंघन करतोय सीमारेषेचं. हा येतोय या इनिंग मधील पहिला चौकार. रजत कुडकरच्या बॅट मधून पहिला चौकार आणि सांघिक धावफलक 4 धावेनिशी परावर्तित होतोय. 8 धावा या धावफलकावरती. 5व्या चेंडूवर प्रहार केला जातोय फलंदाज रजत कुडकर याच्या माध्यमातून. मात्र अंतिम चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न या लाजरी पॉवर प्लेच्या षटकाचा पाहायला मिळतोय. फलंदाज रजत कुडाळकर आणि त्यानंतर साचा दुसरा फलंदाज रोहित त्याच्या माध्यमातून 4 चेंडूंचा सामना करत 6 धावा आतापर्यंत रजतच्या बॅट मधून. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर फटका. दर्शन बांदेकर बाटला करतोय मात्र चेंडू फरार जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पार. येतोय लाजरी चौकार. सांघिक धावफलक देखील पुन्हा एकदा डबल फिगर मध्ये 12 धावा धावफलकावरती. 12 धावेनिशी सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक षटकात निश्चितच धावगती राखण्याची अपेक्षा होती, ती धावगती राखली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ हा होतोय समाप्त. लाजरी पॉवर प्लेचं षटक होतोय समाप्त मैदानावरती. अतिशय सुंदर फटका. बॅक टू बॅक 2 चेंडूवर मागच्या 2 चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच फलंदाज रजतच्या माध्यमातून 5 चेंडूंचा सामना केला जातोय. 10 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत निघतायत. उर्वरित चेंडू म्हणजे 30 चेंडूंचा खेळ बाकी. 38 धावांची असेल आवश्यकता. बघावं लागेल काय घडेल या मॅच मध्ये. दर्शन बांदेकर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध बाजूने गोलंदाजी मार्गवरती आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. हे दुसरं षटक हाताळण्यासाठी, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी दर्शन बांदेकर आणि दर्शन बांदेकर याच्यासाठी पारितोषिक येतंय. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय पंकज धुरी देवबाग आणि विकास तामनकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दर्शन बांदेकर साठी. राजेश माडेश्वर यांचे पुतणे निकू माडेश्वर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. किशोर पेडणेकर मसुरे कावा यांच्याकडून 300 रुपये. पहिला चेंडू सुरेख टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची कट घेत पायावरती आदळतोय चेंडू आणि त्यानंतर एकेरी धाव त्या ठिकाणी घेतली जाते. 13 धावा धावफलकावरती. सुरुवात तर चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. मागच्या षटकात बॅक टू बॅक 2 चेंडूवर, शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार आपण पाहिले. तोच फलंदाज रजत कुडाळकर यावेळेस फलंदाजी मार्गवरती म्हणजे स्ट्राईक एंड वरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या काळात. कशा प्रकारे रोकत लावली जाईल. जी धावसंख्या पहिल्याच षटकात 12 धाव होती त्या धावसंख्येवर रोकत कशा प्रकारे लावली दर्शन बांदेकरच्या माध्यमातून हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. दर्शन बांदेकरच्या विकेट हॅट्रिक साठी दादा पडते यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. अरे एक बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवशी. आणि पुन्हा एकदा निश्चितच सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर दर्शन बांदेकर आपल्याला पाहायला मिळतोय. रजत कुडाळकर स्ट्राईक एंडच्या दिशेने. बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा अपील केली जाते. पायचीची मात्र पंच त्या ठिकाणी अपील फेटाळून लावतायत. लेग स्टिक सोडणारा चेंडू, लेग बायचा देखील इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. एकेरी धाव
धावफलकावरती गणली जाते. सांघिक धावफलक 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 28 चेंडूंचा खेळ बाकी, 36 धावांची आवश्यकता. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टिरक्षक गोपाळ बटा. निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बॉक्स मध्ये. दुसऱ्या षटकातील 3रा चेंडू आमच्या स्कोरिंग बॉक्स मध्ये हा निर्धाव गणला जातो. अतिशय सुरेख टप्प्याचा चेंडू दर्शन बांदेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कट केला जातोय. शॉर्ट पॉइंट क्षेत्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट, थोडीशी वाईडिश फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट झाली असती तर रजत या फलंदाजाची खेळी त्या ठिकाणी संपुष्टात आली असती. थोडासा चुकतोय क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा एकीर धाव चोरली जाते. चिकीत सिंगल मैदानावरती पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक एकीर धावनिशी वधारे घेतोय. तब्बल पोहोचतोय सांघिक धावफलक 15 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. फक्त 2 धावा या खर्च केल्या जात आहेत दर्शन बांदेकरच्या माध्यमातून. यावेळेस देखील लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून त्या ठिकाणी दंडित केलं जात आहे आणि दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावफलक हा वधारे घेतोय. तब्बल पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. अतिरिक्त धावफलकावरती गणली जाते. थोडासा दिशामध्ये कुठेतरी भटकतोय आणि यावेळेस देखील बघावं लागेल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. कट केला जातोय ऑफ साइडच्या दिशेने. शॉर्ट कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकेरी धाव तोवर मात्र निघते आणि एकेरी धावेनिशी पुन्हा एकदा सांघिक धावफलक. 17 धावा या धावफलकावरती. मागच्या षटकात 2 चौकार बघितले, मात्र या षटकात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं 5 चेंडूवरती. येणारा चेंडू कसा असेल? यावेळेस देखील सुरेख टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय दर्शन बांदेकरचा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची होते सांगता मैदानावरती. 4 धावा खर्च करत अतिशय बहारदार गोलंदाजी. जी पहिली धावसंख्या 12 धावा होत्या पहिल्या षटकात, मात्र दुसऱ्या षटकात त्या ठिकाणी रोखत लावली जाते. फक्त 4 धावा म्हणजे 5 धावा, 4 ते 5 धावा दुसऱ्या षटकात खर्च केल्या जात आहेत दर्शन बांदेकरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 होतय समाप्त. 17 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 24. धावांची आवश्यकता असेल 33. बघायचंय काय घडतंय या सामन्यात. कोणता संघ ठरतोय? लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित भव्य डे नाईट लाजरी प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा पहिला चॅम्पियन बघावं लागेल. 24 चेंडू 33 धावा. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक केली तर दादा पडते यांच्याकडून 2000 रुपये. प्रत्येक षटकारासाठी राजेश माडेश्वर यांचे पुतणे निकू माडेश्वर 200 रुपये. किशोर पेडणेकर MIDC कुडाळ मसुरे कावाचे सुपुत्र 200 रुपये. आनंद नागोळकर 100 रुपये. साई मेस्त्री यांच्याकडून सुद्धा षटकारांसाठी पारितोषिक. त्याचप्रमाणे श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी यांच्याकडून सुद्धा पारितोषिक प्रायोजित आहेत. या सगळ्या बक्षीसदात्यांचे मनपूर्वक आभार. प्रत्येक षटकारासाठी सिद्धांत सडवेलकर वाळू व्यावसायिक यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक हाताळण्यासाठी प्रसन्न पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडच्या दिशेने 17 धावा 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतो. एक चांगल्या पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अचूक टप्प्याचा चेंडू प्रसन्न पाटीलचा. रिव्हर्सचा अटेम्प्ट अल्टीपल्टी फटका खेळण्याचा प्रयत्न. लागला तर आबाद नाहीतर बरबाद करणारा फटका. निर्धाव चेंडूची होते गणना. सुरुवात तर चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. 23 चेंडू 33 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस देखील शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल केला जातोय. पुल होतोय सक्सेसफुल. पंचांचा इशारा बघावा लागेल. चेंडू 1 बाउन्स फरार येतोय लाजरी चौकार आणि सांघिक धावफलक 4 धावेनिशी परावर्तित पाहायला मिळतोय. पोहोचतोय सांघिक धावफलक 21 धावा या धावफलकावरती. 22 चेंडू 29 धावांची आवश्यकता. शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूचा पुरेपूर रित्या फायदा उठवला जातोय रजत कुडाकरच्या माध्यमातून. 3रा चौकार रजतच्या बॅट मधून पाहायला मिळतो या इनिंग मध्ये. आता मात्र 22 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता. निखिल पॅव्हलियनच्या दिशेने जर कोणी षटकार मारला तर त्या फलंदाजासाठी पिंकू नार्वेकर यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर फटका देखील फलंदाजच्या बॅट मधून जमिनी लगेचचा फटका.
लॉंग ऑन क्षेत्रात पुन्हा एकदा एकेरी धाव निघते मैदानावरती आणि एकेरी धावण्याशी सांघिक धावफलक वदारी घेतोय 22 धावा या धावफलकावरती. प्रसन्ना पाटील 3 चेंडूत 5 धावा खर्च करणारी गोलंदाजी. एक चौकार मागच्या चेंडूवर आपण पाहिला. येणारे 3 चेंडू कशा प्रकारे असतील हे मात्र बघावं लागेल. 21 चेंडू 28 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती बॅटर आहे रोहित. 5 चेंडूंचा सामना करत 3 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून. सिंगल डबल मध्ये योगदान दिलं जातंय रोहितच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूने एक घणाघाती फलंदाजी रजतच्या माध्यमातून. यावेळेस देखील फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दर्शन बांदेकर चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तोवर मात्र एकेरी धावी गणली जाते धावफलकावरती. सांघिक धावफलक पुन्हा एकदा एकेरी धावांशी वदारी घेतोय. तब्बल पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. 20 चेंडूचा खेळ बाकी. 27 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक वरती रजत कुडाळकर. का मोठा फटका खेळला जाईल या चेंडूवर हे बघावं लागेल मैदानावरती. यावेळेस देखील निश्चितच चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न होता ऑफसाइडच्या दिशेने, मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी प्राप्त करणारा चेंडू बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक गोपाळ बटा. निर्धाव चेंडूची होते गणना. 19 चेंडू 27 धावेची आवश्यकता. 23 धावा धावफलकावरती. सांगता करणारा चेंडू या सुंदर षटकाची 6 धाव फक्त खर्च केले जात आहेत 5 चेंडूवरती. प्रसन्न पाटील यावेळेस देखील रजतच्या बॅट मधून फटका फसलाय. रजत सापडलाय मिड विकेटच्या दिशेने. सुमित डोंगरे त्या ठिकाणी येतोय झेल खाली आणि फलंदाज बाद. रजत कुडाळकरची खेळी होते समाप्त. 12 चेंडूंचा सामना करत 16 धावांचं योगदान दिलं जाते रजतच्या माध्यमातून. तब्बल समाप्त 3रं षटक. पहिला वहिला हादरा. 23 धावा धावफलकावरती. 18 चेंडूंचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 27 धावांची. येणारे चेंडू असतील 18. 27 धावांची असेल आवश्यकता. काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी देखील मायक्रोफोन वरती बदल होतोय. तत्पूर्वी लाजरी ग्रुप क्रिकेट स्पर्धेत समालोचन करण्याची संधी मिळाली. राजेश माडेश्वर आणि पाटणकर साहेबांचे मी आभार मानतो आणि मी या स्पर्धेतून तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतो. जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये बादल चौधरी सर आणि अमोल सर. धन्यवाद निखिल. अमोल तुझं सुद्धा स्वागत असा. दुसऱ्या इनिंगचो 3 ओव्हरींचो खेळ बाकी. 18 बॉल आणि 27 रन्सांची गरज. 18 बॉल 27 रन. अजूनही सामन्याचा भविष्य सांगणं कठीण असा. दोनही बाजून समान संधी. आग दोनही बाजून लागलेली असा. आता ती धुमासतली की पेटतली ह्या बघणं फक्त गरजेचं असा. मैदानावर एक कमेंट दिली आणि ती कमेंट काय होती? सध्या जिल्ह्यातल्या खायच्या जत्रेक सुद्धा इतकी गर्दी नसता. इतके प्रेक्षक लाजरीच्या या जत्रेसाठी. एकदा वाजवा टाळी स्वतःसाठी लाजरी चषकासाठी. आणि अनेक प्रेक्षकांचे अक्षरशः भारताच्या बाहेरसून सुद्धा अगदी सौदी अरेबिया अमेरिका सारख्या देशातून सुद्धा आमच्यासाठी इलेले कमेंट असत. आणि स्क्रीनवर दिसणारा आमचा रसिक राजा सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह कॅमेरामॅन कमलेश दाखवता. हे सगळे खेळाडू सगळे रसिक प्रेक्षक लाजरीच्या या महोत्सवात जमा झालेले. निकू म्हाडेश्वर यांच्याकडून मालवणी कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयांचा बक्षीस आणि बाकीच्या आमच्या सगळ्या कॉमेंटेटरांसाठी मिळान 2600 रुपयांचा बक्षीस. निकू म्हाडेश्वर तुमचे मनपूर्वक आभार. अमोल 18 बॉल 27 रन्सांची गरज. 18 चेंडू 27 धावांची विजयासाठी आवश्यकता आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दर्शन बांदेकरची वर्णी. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आली आहे का विकेट. मात्र हा झेल सोडलाय. कदाचित ही मॅच आहे का हे पाहावं लागेल. ऐन मोक्याच्या क्षणी महत्वाच्या फलंदाजाचा झेल सोडलाय आणि तो खेळाडू होता रोहित नार्वेकर. चतुर या टोपण नावाने ज्याला ओळखलं जातं. मुंबईच्या एसपी संघामध्ये खेळणारा हा खेळाडू. त्याला मिळाले जीवनदान. आता मात्र तो जखमी वाघाप्रमाणे वावरेल. 17 चेंडूंचा खेळ 26 ची आहे आवश्यकता. 17 बॉल 26 रन. चेंडू हवेत होतो. झेल घेण्याची संधी होती. साधो सोपं झेल सुटलो.
पाच परतावण्याच्या पंक्तीत बसलात, वाढपी तुमच्या समोरील डावलात काळजाची फोड होती, तुमच्या ताटात येतली 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 असा वाटता आणि बालडेक अडकांती परत बालडेत पडता, त्यानंतर जेवणाराक जा काय वाटता, ताच वाटताला बॉलराक ही एदी मोठी प्राइज विकेट आणि ही प्राइज विकेट जमिनीच्या दिशेन खावची होती चुनाची खापा, फिल्डरच्या हातात पडलेली ही मोठी भोका. मागच्या मॅचचा सुपर हिरो करण मोरे स्ट्रायकिंग येईल तयार. बॅटची गडा, यस गोन. बॅटची चुम्मा घे, चेंडू यष्टिरक्षक गोपाल भट्टाच्या गोदीमध्ये. पिछले मैच का हीरो इस मैच में झिरो. थोडक्यात सांगायचं तर घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. ज्या करणचा भरपूर कौतुक केला, पहिल्या सेमीफायनल मध्ये इतकं लांबचा प्रवास करून करणने सेमीफायनल जिंकून दिली. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, ह्या देवबागचा पडाव असा, ह्या मालवणचा पडाव असा, ह्या कधी कोणाक डुबईत सांगू घ्यायचा नाही. दर्शनचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाता जाता घेतलेली उसळी, बॅटची कड आणि गोपाळ बटाच्या सेफ हँड्स मध्ये. दुसरा विकेटचा पतन. धावसंख्या 24 रनसार, 16 बॉल शिल्लक, 26 रनसांची गरज. ध्रुव पारसे गोवा की दुसऱ्या बाजून फ्रेंडशिप चेनवन, जीत देवेंद्र नाईक की दीपकजी कलंगुटकर. महाअंतिम सामनो गुरुप्रसाद आरोस्कर की सोहेल शेख. सिंधुदुर्ग की गोवा, महाराष्ट्र की गोवा, अशा अनेक प्रश्नांची ही उत्तरा. आणि चेनवणकर दशावतार नाट्य मंडळाचो राजा जसो सिंहासनावर बसता, अगदी तसोच चेनवणकर दशावतार नाट्य मंडळाचो मालक, फ्रेंडशिप चेनवणचो मालक जीत देवेंद्र नाईक कॉमेंट्री बॉक्स मधून मान्यवर कक्षात त्याच राजाच्या स्टाईलीत. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम, विपक्ष फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट टीम यांच्यामध्ये ही आहे मेगा फायनल. दर्शन बांदेकर तयार. सूरज गावडे पुन्हा एकदा बॅटची चुम्मा घेत, कहाणी में ट्विस्ट. दर्शन बांदेकरची सन्नाटेदार गोलंदाजी, वेगवान गोलंदाजीचा बेताज बादशाह, वेगावरती स्वार होत अचूकतेचं माहेर घर म्हणून या स्पर्धेच्या नंतर तो प्रसिद्ध होईल. आतापर्यंत त्याने खूप मोठी कामगिरी टेनिस क्रिकेटमध्ये केली आहे. 15 चेंडूंचा खेळ, 26 धावांची आहे आवश्यकता. देवबागचा, सिंधुदुर्गचा हा सुपुत्र टेनिस क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या मार्गावरती आहे. दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकर 4 ते 5 पावलाचा फक्त रनअप असा. बघून वाटताला दर्शन 5 पावलाच्या रनअप मध्ये काय करतलो, पण मालवणीत एक म्हण असा, हत्तीच्या हत्ती बुडान मेले आणि कोलो विचारता पाणी किती. किती पाणी असा दर्शनच्या बॉलिंग मध्ये, आणि देवबागचा ह्या पाणी दर्शन सगळ्यांका पाचता. 15 बॉल 26 रनसांची गरज, पण अजूनही पलटवार होणा बाकी असा. माका खात्री असा, विश्वास असा, ध्रुव पारसे संघ हे लढवयो संघ असो सहजासहशी हार मानूचो नाही. 24 रन 3 गड्यांच्या मोबदल्यात. हॅट्रिकची संधी दादा पडतेकडसून 2000 रुपयांचा बक्षीस. हॅट्रिक पूर्ण झाली तर ह्यो दर्शनचा अजून एक सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. दर्शनचा कौतुक असा, दर्शनने विकेट पेक्षा सुद्धा निगेटिव्ह गोलंदाजीवर जास्त लक्ष दिलं. 10 बॉल दर्शनने टाकले अमोल, 5 रन्स फक्त खर्च, 2 महत्वाचे विकेट, रवले 14 बॉल 26 रन्सांची गरज. दर्शन तयार. चांगला बॉल ड्राईव्ह केले, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल, दुसरीचा अजिबात प्रयत्न होणार नाहीये, कारण यावेळेला ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीमला धोका पत्करून अजिबात चालणार नाहीये. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 25 धावा, विजयासाठी अजून 25 धावांची गरज. 13 चेंडूंचा खेळ. दर्शनसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येते. सदा अनावकर यांच्याकडून दर्शन बांदेकर साठी लाजे ग्रुपचे सदस्य सदाजी अनावकर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक येते. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय, गोलंदाज दर्शनला दंडित केलंय आणि पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 13 बॉल 24 ची आहे आवश्यकता. 13 बॉल 24. मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनसाठी वळवलेली पावला, धावचित करण्याची संधी. गोपाळचा प्रयत्न होतो धोनी स्टाईल मध्ये, अंडरआर्म
बॅकहँड करून रनआउटचो 2 रन झाले पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट बघा. चुलीवर ठेवलेला दूध, गॅसवर ठेवलेला दूध जर वता केला तर खळ्यातली गृहिणी ज्या वेगान खळ्यातून किचन पर्यंत पोहोचता त्या वेगान हे दोनही बॅटर आपापल्या क्रीज मध्ये 2 रनचा निशी. धावसंख्या 28, 28. 12 बॉल शेवटचे शिल्लक. 22 रनची गरज. सामनो अजूनही ऑन असा. अमोल सर अजूनही सांगणं कठीण असा कोण जिंकतलो. लाजरी चषक पहिलो मानाचो, अभिमानाचो आणि स्वाभिमानाचो महाराष्ट्रात राहतलो की गोव्यात जातलो. 2 दर्जेदार संघ एकमेकांच्या समोर. ध्रुव पारसे फ्रेंडशिप चेनवन. 2 दर्जेदार मालक एकमेकांच्या समोर. दीपक कलंगुटकर विरुद्ध जीत देवेंद्र नाईक. 2 मातब्बर हुशार कर्णधार एकमेकांच्या समोर. गुरुप्रसाद आरोस्कर विरुद्ध सोहेल शेख. महाराष्ट्र विरुद्ध गोवा अशी ही लढत. त्या दोनही भूमीच्या रसिक प्रेक्षकांनी दोनही भूमीच्या खेळाडूंवर अगदी सारख्या प्रेम केला. गोयकारांनी कधी सिंधुदुर्गच्या खेळाडूंवर दुजाभाव केलो नाही आणि सिंधुदुर्गकारांनी कधी गोयकारांका परके मानले नाही आणि त्यामुळेच गोवा असाने नाहीतर सिंधुदुर्ग असाने आज जितला तर फक्त आणि फक्त क्रिकेट. लाजरी चषकाचा अंतिम सामनो. 12 बॉल 22 रनची गरज. 4 ओव्हरी सरले. रन झाले 28. स्ट्रायकर यांच्या दिशेने गुरुप्रसाद आरोस्कर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर रोहित. बॉलिंग मार्कवर प्रसन्न पाटील. प्रसन्न पाटीलचा पहिला बॉल. आउट ऑफ स्टेशनचा हा खेळाडू पनवेल रायगड परिसरातील. ओहो यावेळेला लाजवाब चेंडू. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर गुरुप्रसाद आरोस्करच्या कानामध्ये गुदगुल्या करत शिट्टी वाजवत यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये जबरदस्त चेंडू टाकलाय. लाजवाब चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलंय. प्रसन्न पाटीलची ही खासियत आहे आणि त्यामुळेच त्याला आउट ऑफ स्टेशन वरून या स्पर्धेमध्ये बोलवलं गेलंय. यावेळेला आतमध्ये आणणारा चेंडू ड्राईव्ह केले. मिड विकेटला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एकच धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. जमिनी लगतच्या फटक्याने स्ट्राईक रोटेट झालंय. चतुर हा खेळाडू स्ट्रायकिंग येईल. त्याचं नाव आहे रोहित नार्वेकर. चतुर या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. मुंबईच्या एसबी संघातला हा खेळाडू आपल्या टीमला विजय मिळवून देईल का की त्याच्या विरोधामध्ये प्रसन्न पाटीलचा बोलबाला पाहायला मिळेल. समीकरण तुम्ही पाहताय. 10 चेंडूंचा खेळ, 21 धावांची आहे आवश्यकता. हे षटक दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचं आणि त्यामध्ये 2 खेळाडूंमध्ये ही चुरस आपण पाहतोय. डावखऱ्यात तो फलंदाज. आडव्या वेळतो फटको दर्शनच्या दिशेन आणि दर्शनच्या हातात जेव्हा बॉल असताना दुसऱ्या रनचा तो इरादो सुद्धा कठीण. थ्रो बघा डीप मिड विकेट वरसून काऊ कॉर्नर वरसून थेट गोपाळ भट्टाच्या हातात आणि दर्शन तुझ्या थ्रो साठी हे वाजलेले टाळीये. शेवटचे 9 बॉल 20 रनची गरज. महत्वाच्या जागेवर गोपाळ भट्टान तैनात केला दर्शन बांदेकरला. मॅन फ्रॉम पूर्व गोवा संघाचो नायक सेनापती कर्णधार. एक अकेला सेना बराबर. गुरुप्रसाद आरोस्कर प्रसन्नावर प्रसन्न होतलो की नाही. ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांकडे वाईटची अपेक्षा. चेंडू निर्धाव. बाबाय होयो आणि बुडकुलोय होयो अशी काहीशी स्थिती होती बॅटरची. पंचांचो इशारो डॉट बॉल. प्रसन्न पाटील आपल्या संघावर सध्या तरी प्रसन्न असा. काय एवढ्या लांब वरून आपणाक या स्पर्धेत बोलावला गेला त्याचा उत्तर मैदानावर प्रसन्न देताना. पॅव्हलियन एंड. 8 बॉल 20 रनची गरज. गुरुप्रसादच्या बॅटची कड घेऊन चेंडू हेल्मेटच्या दिशेन. एक मातब्बर खेळाडू असा गुरुप्रसाद. तरी सुद्धा एवढ्या मातब्बर खेळाडू कायच न कळलेलो चेंडू होतो प्रसन्न पाटीलचो. मालवणीत सांगाचा तर काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक ह्या म्हणीची आठवण करून देणारो ह्यो दुसरो बॉल. धावसंख्या 31 रनवर. 7 बॉल 19ची गरज. या षटकामधील शेवटचा बॉल टाकण्यासाठी प्रसन्न पाटील तयार. ओहो लाजवाब. मिड ऑफला आहे क्षेत्ररक्षक. पकडला झेल. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ. मैदानावरती फलंदाज रोहित नार्वेकरचा संपलाय खेळ. 6 चेंडू 19ची आहे आवश्यकता. एका मोठा फटक्याचो इरादो होतो रोहितचो. षटकार मारून सामनो जवळ हाणण्याचा होतो प्रयत्न पण मालवणीत सांगाचा तर करूक गेलो नरकासूर. तयार झालो संकासूर.
बॉल उरले 19 रन्सांची गरज. रिप्ले मध्ये बघा, रोहितसाठी यो खोलवर टप्प्याचा चेंडू जा कॅप्टन सोहेलने सांगितला होता शेवटच्या 17 धावांचा पाठलाग करणं थोडासा कठीण आणि ती गोष्ट कठीण होत चाललेली ध्रुव पारसे गोवा संघासाठी. पण अजूनही संधी ध्रुव पारसे गोवासाठी. शेवटच्या षटकात बराच काय होऊ शकता. आतापर्यंत ध्रुव पारसे संघ राम नागवेकर, मुन्ना दाभोलकर, ओमकार देसाई अशा खेळाडूंनी ज्या संघाक एका वेगळ्या उंचीवर नेला तो दीपकजी कलंगुटकर यांच्या मालकीचा संघ आज कुडाळच्या भूमीवर नवीन इतिहास लिहितलो की फ्रेंडशिप चेनवन संघ बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एका मोठ्या स्पर्धेत ही मोठी विजयश्री आणि हो मानाचो करंडक आपल्या नावावर करतलो. शेवटचे बॉल 19 रन्सांची गरज, धावसंख्या 31, 5 ओव्हरी समाप्त. आतापर्यंतची गोलंदाजी विकी पुजारे कोल्हापूर एक्सप्रेस पहिल्या ओव्हरीमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी 12 रन. दुसऱ्या ओव्हरीत दर्शन बांदेकरचे फक्त 5 रन. त्यानंतर पुढच्या ओव्हरीमध्ये 6 रन्स खर्च केले प्रसन्न पाटीलने आणि आता प्रसन्न पाटीलच्या या ओव्हरीत जेमतेम 3 रन. अतिशय लाजवाब गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. ज्या संघाचा बलस्थान तो फ्रेंडशिप चेनवन, फलंदाजी ज्या संघाचा बलस्थान तो ध्रुव पारसे संघ. शेवटचे बॉल 19 रन्सांची गरज. शेवटचं षटक, निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. समीर वेंगुर्लेकर च्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला टीमच्या संघनायकाने. फ्रेंडशिप चेनवन क्रिकेट टीमच्या बाजूने ज्याने संघ अडचणीमध्ये असताना 2 ऐन मोक्याच्या क्षणी षटकार ठोकले फलंदाजीमध्ये तोच गोलंदाज फ्रेंडशिप चेनवन क्रिकेट टीमला ज्याने डावाच्या पहिल्या सत्रामध्ये कमबॅक करून दिलं तोच गोलंदाजी मार्कवरती समीर तयार होईल आणि त्याला तोंड देण्यासाठी आक्रमक फलंदाज गुरुप्रसाद आरसकर साठी हा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप पिच केले बराचसा बाहेर पंचांनी कळवले. हा वाईड बॉल आहे, अतिरिक्त चेंडू आहे. समीकरण बदललंय. 6 चेंडू 18ची आवश्यकता म्हणजे 6 चेंडू मध्ये तुम्हाला 3 षटकार ठोकावे लागतील ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीमला फ्रेंडशिप चेनवन क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये आणि 3 मोठे षटकार या षटकामध्ये रोखायचे आहेत फ्रेंडशिप चेनवन क्रिकेट टीमला. सुहास पवार अजूनही आहे मैदानामध्ये. चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, एकच धाव इथे ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. समीकरण बदललंय. सुहास पवार आहे स्ट्राईकला, जो आउट ऑफ स्टेशनचा खेळाडू आहे, मॅन फ्रॉम कल्याणचा डावखुरा, त्याच्याकडे मोठे फटके आहेत त्यामुळे सामना अजूनही आहे. 5 बॉल 17ची आवश्यकता. 5 बॉल 17 रन. थोडस चमत्कार ध्रुव पारसे संघासाठी गरजेचो. वरच्या देवाचा सुद्धा आशीर्वाद महत्वाचो. दोन्ही संघांचा विचार केलो तर हे चेंडू फुल टॉस लॉंग वरून मिड ऑनच्या दिशेने 1 रन पूर्ण. शेवटचे 4 बॉल 16 रन्सांची गरज. मालवणीत एक म्हणा दिला तर औशीच्या घोवान नाहीतर वरच्या देवान. आज कोण देतलो औशीचो घो तर नसतलो पण वरचो देव कोणाक प्रसन्न होतलो. शेवटचे 4 बॉल 16 रन्सांची गरज. ध्रुव पारसे गोवा की फ्रेंडशिप चेनवन. 4 चेंडूंचा खेळ 16ची आहे आवश्यकता. धीम्या गतीचा बॉल पाठवले स्क्वेअर लेगला, एकच धाव ऍड होईल. मेगा स्क्रीन वरती आलाय सुमित, त्याने चेंडूची फेकी केली आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. शेवटच्या 3 चेंडूंचा आहे खेळ. 15 धावांची आहे गरज. विजयी संघाला विनंती असेल स्टंप्स आणि बेल्स. फुल टॉस बॉल बॅट वरती घेतलाय. गोईंग 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 बॅटर गॉन. सोहेल शेख चेंडूच्या खाली एक सुंदर दर्जेदार फटको सुहासतो. मिडॉनच्या दिशेने सोहेलने सुंदर रनिंग कॅच घेत या सामन्यात आपल्या संघाक एका मजबूत स्थितीत आणून दिला. फटको तर खूप सुंदर होतो पण फिल्डर चेंडूच्या खाली मालवणीत सांगूचा तर मायेन मधाळला आणि मधीच ढगाळला. पंचांका विनंती असलेली स्टंप्स आणि बेल्स सामना संपल्यानंतर तुमच्या ताब्यात घेऊचे. शेवटचे 2 बॉल 15 रन्सांची गरज. आता मात्र राहुला सगळा वरच्या हातात. जर ध्रुव पारसे संघाचा विचार केला तर आणि फ्रेंडशिप संघाचा विचार केला तर सगळा समीरच्या हातात. जर फ्रेंडशिप संघाने सामना जिंकलो तर मॅन ऑफ द मॅचच्या शर्यतीत समीर वेंगुर्लेकर एका वेगळ्या उंचीवर 2 डायरेक्ट चंद्रहार भोगटे फायरवर्क्सचे लाजरी षटकार
त्यानंतर झालेली वापसी आणि गोलंदाजीत शेवटच्या ओव्हरीत सध्या तरी समीरने केलेलं डिफेन्स 4 बॉलमध्ये 4 रन्स, शेवटचे 2 बॉल 15 रन्सांची गरज. नवीन फलंदाज साहिल वांगणकर. दोन चेंडू 15 धावा, 1 रन्स फक्त. औपचारिकता बाकी विजयाची. अंतिम फेरीत फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी जका म्हटली जाता. मुलगी बघून झाली, मागणी घालून झाली, बोलणी करून झाली, साखरपुडो झालो, यजमानपण करून झाला, हळद लावून झाली, निमात्सून काढला, माळे काढून उभी केली. फक्त माळ घालूची बाकी. ही विजयाची माळ फ्रेंडशिप चेनवण संघाच्या अगदी हातात. शेवटच्या चेंडूची औपचारिकता, 14 धावांची गरज. फ्रेंडशिप चेनवण संघ पहिल्या वाहिल्या मानाच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या लाजरी चषकाचो मानकरी. या शेवटच्या चेंडूवर मोठो फटको, मिडविकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली सुटलेलो झेल. पण या सामन्यात दिमागदार कामगिरी करत फ्रेंडशिप चेनवण संघ मानकरी प्रथम क्रमांकाचो लाजरी चषकाचो आणि अंतिम विजेतो ध्रुव पारसे गोवा संघ. अंतिम सामन्यामध्ये फ्रेंडशिप चेंडूर क्रिकेट टीमने विजय संपादन केला. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीमचा केलाय